प्रियंका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने। तर छत्रपती संभाजीनगर मधील वीट्स हॉटेल सतत चर्चेत राहिलंय। त्यात संजय शिरसाट यांच्या मुलाने सहभाग घेतला होता। यावरून संजय शिरसाटांवर भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधकांनी केला। आता यावर संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय। वीट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार असल्याचं देखील शिरसाटांनी सांगितलंय। तर माझ्या मुलाला टेंडर प्रक्रियेतून बाहेर पडण्यास सांगतो। मला आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं, तसेच विरोधकांनी हॉटेल घ्यावं। मी त्यांचं स्वागत करतो असंही शिरसाट म्हणाले। संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही, पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात। इथं जिथं बसलोय ना, फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची, इथं येऊन सहाय्य केला। हे याला इज्जत कमवावी लागते, दलालांची इज्जत नसते, म्हणून तुम्हाला ते कळणार नाही। तरी तुम्हाला मी एक आव्हान देतो। आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली, म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा। 110चं आहे ना, 100ला भरा। 10 कोटीचा फायदा होईल तुमचा, 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल। दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेन। संजय शिरसाट यांचं आतापर्यंत जे सगळं काम आहे, त्याशिवाय काही ते बातरवा माळ्यावर राहायला गेले मुंबईत, शिवसेनेमुळेच गेले ना। मुंबईमध्ये 72व्या माळ्यावर आम्ही पण राहत नाही। ग्रामीण भागातला एक तरुण मुंबईमध्ये 72व्या माळ्यावर राहतो, ही बाळासाहेब ठाकरेंचीच कृपा आहे, शिवसेनेची कृपा आहे, आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। संजय शिरसाट असं देखील म्हणतात की तुम्ही आमच्या नादाला लागू नका, आम्ही देखील तुमच्या। सोडून द्या, अरे कोण शिरसाट, सोडून द्या, चला। असे खूप येतात आणि जातात। सन्माननीय मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब यांच्या घराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली, आणि आता मुलाच्या हॉटेलची पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे। ज्या तऱ्हेने 64 कोटी किती कोटीचं त्यांचं घर आहे हे तर मला तुम्हाला सांगायची गरज नाही। त्यांनी स्वतःच एक व्हिडिओ करून टाकलेला आहे की माझ्या घरातून संपूर्ण मुंबई दिसते, आणि कशा तऱ्हेने ते घर आहे ते सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करावी ना।